नसतं, सर्व काही कष्टाच्या जोरावर खेळायचा असतो आणि प्रयत्न इथे चांगले जर झाले तर तुम्ही जिंकू देखील शकता. पण पहिल्या मॅच मध्ये तांबा टीम साठी जो मॅन ऑफ द मॅच खेळाडू राहिला होता तो या ठिकाणी आपण पाहतोय धीरज शिळीमकर गोलंदाजी एंडवरती. स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला भेटत आहे मावशीगावचा एक यंग हँडसम टॅलेंटेड खेळाडू ज्याने मागची मॅच गाजवली ते आदित्य. पहिलाच बॉल आदित्य यांचा पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. एक धाव तिथे कंप्लीट केली आणि एका धावीवरती समाधान मानावं लागतं. एक सिंगल नंतर स्ट्राईक वरती आता यश येतील. पण प्रयत्न परिस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदनवन करता येते. पण वाळवंटामध्ये जरी तुम्ही प्रयत्न केले ना तरी तुम्ही तिथे तुमचं नंदनवन करू शकता. फक्त प्रयत्न महत्वाचे आहेत. या सामन्यामध्ये जर तुमचे चांगले प्रयत्न झाले तर तुम्ही देखील जिंकू शकता. पण जेव्हा या सामन्यांचं आयोजन केलं तेव्हा कोणीच विचार केला नव्हता की या प्रकारचा चांगला प्रतिसाद भेटेल. इथे 32 संघ खेळत आहेत आणि जवळजवळ 64 संघाचे कॉल आयोजक कमिटीला आले आणि आयोजन चांगलं असल्यामुळे पारदर्शक स्पर्धा गतीमध्ये परिवर्तन केलं. इथे आपण पाहतो गोलंदाजी एंडवरती धीरज आलेले आहेत. भोर तालुक्यातल्या तांबाडगावचे शिळीमकर सरसेनापती. आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगड आणि त्या राजगड परिसराची पूर्णपणे जबाबदारी यांच्या वंशजांकडे पूर्वजांकडे थोडक्यात हेबतराव शिळीमकर देशमुख यांच्याकडे होती. ते राजगडचे किल्लेदार होते आणि त्यांचे हे सर्व वंशज या ठिकाणी खेळताना आपण पाहतोय किरण शिळीमकर इष्टांच्या पाठीमागे आहेत. अलिबाग प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूचा खेळ आपण पाहिलेला आहे. तांबाडगावचा खेळाडू आयकॉन म्हणून बऱ्याच महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळल्यात. लेग ब्रेक चेंडू टाकण्यामध्ये ते अगदी माहेर आहेत. हा फटका चांगला खेळला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये पण मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता. त्याला वाटलं पुढे येईल आणि दीपक यांचा थोडासा अटेम फसलाय. तिथे आपण पाहतो चांगला फटका यशच्या बॅटमधून यश माळी इथे खेळ मोठा फटका आणि त्या फटक्यावरती भेटतील धावा 4 4 4 4 4 4. या चौकानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतो 5 या आकड्यावरती येतं. 5 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. पुढचा बॉल इथे पुन्हा एकदा खराब बॉल त्यावरती ओहो कॅच झाली असती. लेझी फुटवर्क आणि त्यानंतर आपण पाहतो हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर जाईल. अजून एक दर्जेदार स्ट्रोक या चेंडूवरती देखील चौकार येईल. या चौकानंतर टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. पण तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे कठीण काळात स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. इथे खरं तर दोन्ही टीम्सला समान संधी आहे. दोन्ही टीम्सला समान मोके भेटलेत आणि त्यावरती आता चोका कोण मारेल ते पाहायचं. पण आपण महान गोष्टी करू शकत नाही तर महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा आणि लहान गोष्ट म्हणजे काय तुमच्या गोलंदाजाला चांगलं क्षेत्ररक्षण करून तुम्ही मदत करा. विकेट करायचा प्रयत्न इष्टांच्या पाठीमागे हा चेंडू अडवला. षटकाची समाप्ती. पहिलं षटक संपलं. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती आलेला आपल्याला पाहायला भेटे. खरं तर संत सावता माळी यांचा एक अभंग मला आठवतोय. आमची माळी याची जात शेत लावू बागा येतं आम्हा हाती मोठं नाडा पाणी जाते फुलं झाडा शांती शेवंती फुलेली प्रेम जाई जुई व्याली सावताने केला मळा विठ्ठल देखील डोळा. खरं तर संत सावता माळी आणि त्यांचे अभंग आपण पाहतोय. खूप गोड संत वाणी ती होती आणि जगाला प्रेमाचा संदेश त्यांनी दिलेला आहे. संतांनी दिलेला आहे. नाही निर्मल मन काय कळेल साबण. कारण निर्मळ मनाची माणसं या खंडा तालुक्यामध्ये खास मावशी गावामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आमच्या रणजित दादा यांनी मंगाशी सांगितलं होतं गोलंदाजी एंडवरती गोलंदाज आता दीपक येतील. दीपक आपण पाहतोय. खरं तर दीपक म्हणजे दिवा आणि इथे आपण पाहतोय पुढचा गोलंदाज. फटका बसलाय. किरण शिळीमकर बॅक टू कॅच आणि इथे आपण पाहतो डाऊन द बॉल. खूप चांगली झेल आणि मोठ्या विकेटचं पतंग. पहिला धक्का पहिला धरा पहिला मासा लागला जातो. संघाला लागलेली पहिली कीड नाद नष्ट लटांबर पहिलं झंगट पाठीमाग आणि आदित्य शिंदे इथे बॅक टू द पवेलियन. यदि आप अपने लक्ष्य के लिए त्याग नहीं करते तो आपके लक्ष्य ही त्याग बन जाते हैं. इफ यू डोंट सॅक्रिफाइस फॉर युअर गोल युअर गोल्स बिकम द सॅक्रिफाइस. इथे तेच झाले. फटका फसला आणि त्यानंतर मात्र आदित्य शिंदे बॅक टू द पवेलियन हे आपण पाहतोय आणि चांगला कमबॅक केला आहे. जे लोक आयुष्याच्या शर्यतीत तुम्हाला स्पर्धा करून हरवू शकत नाही ते तुमचं मनोबल खच्ची करून हरवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे कधी खेळत असताना इतरांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही डोके शांत ठेवा आणि तुमच्या गेमवरती फोकस करा. छोट्याशा किरंगरीवर गोवर्धन तोलून धरणारा श्रीकृष्ण बासरी मात्र दोन्ही हातात धरतो. आज फरक आहे पराक्रम आणि प्रेमात. त्यामुळे खेळात नेहमी अगदी पराक्रम गाजवा.
मैदानामध्ये आपण पाहतो अगदी षटक क्रमांक दुसरे पहिल्याच बॉलवरती मोठा विकेट गेलाय. आदित्य शिंदे नावाचं वादळ तंबूची असलेला नवीन फलंदाज मैदानामध्ये लेफ्ट हँड बॅट्समन आलेत साहिल. साहिल काय करतील हे पाहणं गरजेचं आहे. साहिल षटक क्रमांक अगदी पहिलं लेफ्ट हँड बॅट्समन, एक चांगले मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर असा फलंदाज. बेगीट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे तैनात. खरं तर जे फिल्डिंग करण्यात तांबाडची टीम आहे सालपाई माता तांबाड, सर्व एकाच वाड्यातले एकाच घरातले सख्खे चुलत असे भाऊ एकत्र आले होते दिवाळीला, आणि दिवाळीला मुंबई पुणे अलिबाग वरून एकत्र नंतर त्यांनी टीम टाकले आलेत. मस्त पहिल्या राऊंडला किरण यांचं वाक्य होतं की आम्ही फक्त हजेरी लावायला आलो आणि आम्ही लगेच जाईन पहिली मॅच हरून, परंतु ही फक्त त्यांची स्ट्रॅटेजी होती. विकेट करण्याचा प्रयत्न इथे साहिल बॅक टू द पवेलियन. मोठा विकेटचा पतंग होतोय ते आपण पाहतोय. अजून एक धक्का लागलाय मावशी टीमला. तू चल मी आया ही परिस्थिती आता मैदानामध्ये लागल्या. पण 2 अक्षरांचं लख, 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांचं नशीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत उपयोगाला येते. पण एक अक्षराचा मीपणा माणसाचे जीवन नष्ट करतो. मीपणा सोडून त्याग समर्पण तुम्ही इथं दाखवलं. पण नवीन फलंदाज अजित येतोय. मागील मॅचमध्ये अजितचा परफॉर्मन्स चांगला होता. कुस्ती क्रमांक 18 त्यांनी घातलेला आहे. आदित्य शिंदे जसा बाद झालाय तसं टीम थोडीशी झाली नाही, परंतु यश नावाचं वादळ अजूनही मैदानामध्ये खेळतोय. तांबा टीम तुम्ही हलक्यावरती घेऊ नका. अजित आणि यश ही जोडी काही करू शकते. आदित्य बाद झालेत परंतु काय खेळलाय त्यांनी, हा मैदान गाजवले. हे मैदान नाहीतर पूर्णपणे मावशी टीमचा तो बॅकबॉन आहे, पाठीचा कणा आहे. पाठीचा कणा माणसासाठी खूप महत्वाचा असतो आणि तसा आदित्य शिंदे माघारी परतलेत. चांगला खेळाडू. पुढचा बॉल सन्मान दिलाय इथे फक्त अगदी डॉट बॉल. अडचणी आता वाढलेत परंतु अडचणी किती आहे किती येऊ द्या, पाहिलं त्याच्या पुढे कोणी जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा. नियती मदत केल्याशिवाय राहणार नाही. पुढचा बॉल इथे मैदानामध्ये आपण पाहतोय खूप चांगला चेंडू हाताळला होता, त्यावरती सन्मान दीपक यांना दिला. दीपक सर्व खेळाडूंना गोळा करण्यासाठी घरोघरी फिरत होते. 2-2 तास ते थांबले. खेळाची आवड आहे त्यांना. फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि इथे चूक होणार नाही. अजून एक धक्का लागलाय. अजून एक बॅट्समन प्रतीक बॅक टू द पवेलियन. इथे खेळाडू क्रमांक 3 बाद झालेला आपण पाहतोय. मन में हमेशा जीत के आस होनी चाहिए. नसीब बदलिया ना बदले लेकिन वक्त जरूर बदलता है. त्यामुळे आता नवीन फलंदाजींना मला वाटतं इथे नवीन फलंदाज ऋषी आलेत. ऋषी जो फटके मारेंगे ना तब टीम को मिलेगी खुशी. आता ऋषी मारेल का आणि खुशी देईल का टीमला, कारण मोठे फटके येणं गरजेचं आहे. रणजित सर उद्या बहुतेक मला वाटतं या टीममध्ये आयकॉन म्हणून तुम्ही खेळताना दिसला असता मावशी टीममध्ये. दरम्यान या षटकामधल्या पुढच्या बॉलकडे खरं तर संघर्ष करत राहा. जे मिळवायचं आहे ते एका दिवसात नाही तर वारंवार मिळत प्रयत्न केल्यानंतर मिळतं. कॅमेरामॅन आमचे पाहतो खूप चांगलं कॅमेरा वर्क आमचे सॅम बिलारी त्या ठिकाणी करत आहेत. मॅन फ्रॉम मोरावडी भोर रणजित चोरगे यांचे उजवे हात आणि STC लाईव्हचं खरं तर रणजित चोरगे प्राण आहेत. एक छोटासा चॅनल चालू केला आणि आज मिलियन्सवरती व्ह्यूज, लाखांमध्ये सबस्क्रायबर त्यांचे आहेत. सुरुवात नेहमी छोटीच असते परंतु ती मोठी कशी करायची ते आपल्याकडे असतं. त्यासाठी स्ट्रगल. आता दिवसाला मावशीला केलंय, रात्रीचं भादेला करतील 2 वाजेपर्यंत लाईव्ह आणि पुन्हा सकाळी 5 तास झोप आणि पुन्हा इथे यायचं. हे स्ट्रगल आहेत आयुष्यामध्ये. जत मित्रांमध्ये षटक, या षटकामध्ये अगदी एकही धाव नाही आली. 3 विकेट आणि मेडन षटक आले. किरण शेमकर जोरदार टाक गोलंदाजीसाठी मेडन षटक टाकले महत्वपूर्ण मॅच मध्ये. इथे मावशी टीमसाठी आता रस्ता खराब आहे परंतु रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका. गती कमी करा पण पुढे चालत राहा. कदाचित पुढची वाट चांगली असेल. षटकामध्ये आपण पाहतोय 12 बॉलचा केस संपला. 18 बॉलमध्ये आता काय करतील. चला स्पीडअप करायचे. पुन्हा तुम्हालाच बॅटिंग करायचं त्यामुळे अंधारामध्ये तुम्हाला बॅटिंग करता येणार नाही. कपाट आणि मन वेळोवेळी साफ केले पाहिजे कारण कपाटाला अडचण होते सामानाची, मनाला अडचण होते गैरसमजाची. एकमेकांवरती विश्वास ठेवा. सांघिक खेळावरती फोकस करा. धीरज या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं ज्या गोलंदाजाने हाताळलं होतं ते गोलंदाजी एलवरती आले धीरज आणि स्ट्राईकवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज झालेत यशमाळी. जोपर्यंत यशमाळी आहेत ना तोपर्यंत टोलेजंग प्रहार आपल्याला पाहायला भेटेल. अजूनही यश मैदानावरती खेळतोय याचा अर्थ मावशी टीमचा श्वासामध्ये आहे. जिने घडविला राजा रहितेचा वसा स्वराज्याचा चालविला गुणगान असे रहितेच्या होटी मिळाला महाराष्ट्राच्या स्वराज्याचा ठेवा. राजमाता मासाहेब जिजाऊ यांना देखील आपण या स्पर्धेच्या मार्फत विनम्र अभिवादन देऊयात. इथे अपील केले परंतु इथे अगदी डॉट बॉल. 3ऱ्या षटकाची सुरुवात इथे डॉट बॉलने झाली. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे. राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंदांच्या जन्मदिवसानिमित्त केला जातो.
उठा जागे व्हा आणि जोवर ध्येयापर्यंत पोहोचत नाही तोवर थांबू नका. इथे मावशी टीमला आता ते करावे लागेल. चांगला फटका परंतु स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवलेला आहे. दर्जेदार इथं फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटतंय. पण चालताना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृश्य आणि ऐकताना वाक्य या चारही गोष्टी काळजीपूर्वक आचरणात उतरवल्यावर जीवनात वादळ निर्माण होणार नाही. गोलंदाजी तसंच वेग आणि दिशा टप्पा व्यवस्थित ठेवणं गरजेचं. हो, हा बॉल देखील डॉट येतोय. बॅट्समन यश हा फलंदाज चांगला आहे परंतु इथे चेंडू चांगले हाताळले जातात. पण अवघड आहे म्हणून सोडून दिलं असतं तर स्वराज्य कधीच उभं राहिलं नसतं. त्यामुळे इथे अगदी चांगली बॅटिंग यशला करावी लागेल. यश करू शकतात. धीरज विरुद्ध यश, बोर विरुद्ध खंडाळा. फटका इथे फसलाय. धीरज चेंडू खाली जातील आणि इथे चूक होणार नाही. वा बाय वा, कॅच पकडल्या. काय कॅच आहे, अफलातून या सुपर मन जिंकणारा झेर. आणि इथे आपण पाहतो मोठ्या विकेटचं पतंग. जगातील सर्वात मोठी प्रॉपर्टी आपलं शरीर आणि चांगलं असेल तर आपण कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करू शकतो. पण स्वतःची काळजी घ्या, व्यवस्थित राहा, फिट अँड फाईन राहा. मी अगोदर सांगितलं चालल्याचे काय फायदे आहे, तुम्ही चांगलं खाल्ल्याचं काय फायदा आहे. पण जीवन हे असंच असतं, थोडंसं सोसायचं असतं, बरंचसं भोगायचं असतं, ओल्या पापण्या मिटून ओटाने असायचं असतं, सुखाबरोबर दुःखालाही झेलायचं असतं, स्वतःला विसरून साऱ्यामध्ये मिसायचं असतं. जीवन असंच असतं. आणि आता थोडंसं जीवन मावशी टीमचा उघड आहे परंतु इथे अजूनही सुरुवात तुम्ही करू शकता कारण तुमच्याकडे धारदार गोलंदाजी. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. चेंडू झाले 4. 9 या आकड्यावरती दफलक गडी बाद झालेला आहे. तोपर्यंत 4 लॉस ऑफ 4 विकेट. कोणत्या शब्दात वर्णावी माझ्या राजाची कीर्ती, कोणत्या शब्दात गावे गुणगान शंभू राजाची. पराक्रमी शूर शिवपुत्र छावा ते खरे पण देवाहून थोडा आहेत उपकार शंभू राजाचे. आपण पाहिलं पुरंदरचा डालेवाडीचा संघ एक सुपर 4 मध्ये गेलाय. पुण्यातला येवलेवाडीचा संघ एक सुपर 4 मध्ये गेलाय. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये गोल्ड स्टार शिरवळ. आणि आज कोण जाणार, मावशी टीम जाणार की त्यांच्या विरुद्ध केणारा बोरचा तांबाड. अनंत जन्मीचे विसरले दुःख पाहता तुझे रूप पांडुरंगा. खरं तर सावता माडी, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांचे आचार विचार आणि वारसा जपणारं गाव म्हणजे मावशी गाव आहे. खूप चांगलं गाव हे पंचक्रोशीमध्ये पाहायला पडेल. स्वतःची ताकद ओळखली की अर्थ शुल्क वाटत. वन्स यू रिअलाइज युअर स्ट्रेंथ ऑब्स्टॅकल्स सीम इनएफिशियंट. तुम्हाला तुमची ताकद ओळखायची. मावशी टीमला आता इथे आपण पाहतो येणारे 12 बॉल असतील आणि या 12 बॉलमध्ये आता ते किती धावा उघडतील ते बघणं गरजेचं आहे. 18 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 11 धावसंख्येवरती येऊन पोहोचले. जयाची द्वारी सोनाचा पिंपळ अंगे बळ रेडा बोले. माऊलींचा अभंग आणि माऊलींचे आचार सवता माळींनी पाहिलेले आपण पाहिलेत. माणसामध्ये देव आहे, देव देव्हाऱ्यात नाही, देव माणसामध्ये आहे. हे साधू संतांचे विचार. मेगा फायनलची मॅच 2 षटकांचा सामना इथे आपण पाहतोय. ढूंढ लूंगा मंजिल लकीरों में चाहे जो लिखा है किस्मत से जंग तो जन्म से है. आयुष्यापासून तुम्हाला लढावंच लागतं, रडायचं नसतं, फक्त लढायचं असतं. तुम्ही पाहिले असेल स्वराज्य निर्मितीमध्ये किती तिथे आव्हानं आलीत. 5 मिनिटं चला विनंती, वेळ घेऊ नका. पुन्हा अंधार पडला तर तुम्हाला आंधी कोशिंबीर खेळावे लागेल. षटक क्रमांक इथे पण पाहतोय अगदी 4थं षटक आणि 4थं षटक पंकज आलेला आहेत. पंकज भोर शिवगंगा प्रीमियर लीग मध्ये एक खेळाडूचा खूप चांगला परफॉर्मन्स झाला होता आणि तो आता गोलंदाज इनवरती झालेला आपल्याला पाहायला पडत आहे. प्रेम नृत्य कर माणुसकीवर होईल जागर इमानाचा, संकटासी दाव दुःखा परी दाव मुखवटी वाव घे जिंकून. करवाणी मुक्त मर्यादाना फक्त मनातले मुक्त घाण कर, शब्दानावर माणसे सावं नम्र पण कर व्यवहार. हे खूप चांगले थॉट विचार समालोचकाने प्रत्येकाने मांडले पाहिजेत कारण समाजामध्ये प्रबोधन करण्याचे काम कॉमेंटेटर समालोचक करत असतात. पुढचा बॉल ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केले. पैलवान तिथे गेलेले आहेत, पैलवान थोडेसे मिस झालेत आणि इथे आपण पाहतोय खरं ती जे सालपाही माता 11 टीम तांबाड आहे त्या गावातले बरेचसे खेळाडू पैलवान आंतरराष्ट्रीय लेवलला आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केले. पैलवानांचं गाव आहे. स्वराज्य निर्मितीमध्ये या शिळीमकरांचा खूप मोठा भाग गुंजळ मावण परिसरामध्ये पाहायला पडतो. राजगडच्या राजधानी ही यांच्याकडे होती त्या काळामध्ये. प्रत्येक जण मावशी गाव देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव आहे. फटका चांगला खेळला, या फटक्याचा आवाज होता
तो फटका भेटला स्टँडर्ड डिलिव्हर अगदी गगनचुंबी मोठा प्रहार चेंडूची मारिशा पार. जसा षटकाराला आदित्य शिंदे यांच्या चेहऱ्यावरती थोडासा हावभाव आनंदाचा आला आणि प्रत्येक बॉल त्यांना या प्रकारे पाहिजे. पण स्वकष्टाने जो स्वतःचं आयुष्य घडवतो त्याचा सगळा उमेदीचा काळ स्वतःला घडवण्यात जातो. त्या व्यक्तीचा एकूण संवाद त्याच्या कार्याशी कर्तव्याशी होत असतो. परमेश्वरी कृपेने लहान वयात ज्या माणसांना जगण्यासाठी झगडा द्यावा लागत नाही ती माणसं गप्पा टप्पा मित्रमैत्रीण छंद आवड निवड अशी मनासारखी स्टेशन घेत प्रवास करतात. परंतु ज्यांना संघर्ष करावा लागतो ना रणजित सर, त्यांना कुठल्याही संकटाला कधी त्यांना भीती वाटत नाही. त्यामुळे संघर्ष त्याचं नाव आयुष्य. ओहो, हा फटका सुरू केला. फिल्ड डाऊन द बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि ते चौकार. षटकार नंतर आलेला चौकार. ह्या चौकार नंतर टीमची धावसंख्या 24-24 या आकड्यावरती दाखवलं आलंय. आजचा लक्ष्मीपूजनाचा दिवस. प्रत्येक जण खरं तर लक्ष्मीपूजनाला प्रत्येक जण देवी पुजतात, परंतु माझं म्हणणं असं आहे रणजित सर, प्रत्येकाने आपल्या आईला पुजली पाहिजे. लेकुराचे इथे वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ जाती होईल लाभाविण्याप्रती. म्हणजे निस्वार्थी मुलांवरती प्रेम करणारी स्वतः मात्र उपाशी राहील, परंतु टोपल्यातली भाकरी जी आईला देते त्या आई खऱ्या अर्थाने आपल्या घराची लक्ष्मी असते. आणि त्यामुळे क्रिकेट खेळाडूंना एक आव्हान असेल, तुम्ही कोणाची इज्जत करू नका, आईवडिलांची इज्जत करा. कारण माय बापा केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. सर्व तीर्थांची अगर जे का माता पितर. इथे वाईट बॉल, खराब बॉल आणि अतिरिक्त स्वरूपाची एक धाव. जीवन म्हणजे समुद्र आहे, त्यात वादळ वाळा महाकाय लाटा तर येणारच. त्याचे तडाखे सोसत पोहत पोहत तुम्हाला किनारा गाठता आला पाहिजे. आणि ते किनारे आता गाठेल का मावशी संघ? अगदी आपण पाहतोय प्रत्येक तडाखे त्यांना आलेत, परंतु आता बॅट्समन तडाखे देतोय. पुढचा बॉल. ओहो, विकेट करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल अडवण्याचा प्रयत्न, फेकी चांगली केली. पहिलवान त्या ठिकाणी हो इथे पहा आणि 2 धावा कंप्लीट केलेत. या 2 धावेने टीमची धावसंख्या आता आपण पाहतोय अगदी पुढे सरसावते. आणि या 2 धावेनंतर 27 धावेंवरती दाफुलकावरती धावा आले. पुढचा बॉल गोलंदाजीवरती गोलंदाज. फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि झेल पकडले. पैलवान झेंडूखाली होते आणि खूप चांगली झेल त्यांनी पकडलेली आहे. या अगोदर रणजित दादा आम्ही बाजूला बसलो तेव्हा पैलवान काय बोलले, मी आलो इथे मॅच खेळायला, परंतु माझ्याकडे 2च बॉल आलेत आणि आता महत्वाचे बॉल सगळे त्यांच्याकडे झालेत. पण चांगले खेळाडू आहेत आणि ते त्यांनी दाखवले. खरं तर या तालुक्याचा इतिहास खूप मोठा आपल्याला पाहायला भेटतो. खास करून स्त्रियांची चळवळ. भारतातील समाज व्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान होतं. अनेक दृष्ट चालवत्यांमुळे त्यांच्यावरती अन्याय होत होते, परंतु आधुनिक युगात यावर जागृती होऊ लागली. स्त्रीविषयक चालना आणि सावित्रीबाई फुले खूप मोठं योगदान त्यांचं आपण पाहिलं. इथे आपण पाहतो चांगले अपील केले आणि तिथे एक धाव कंप्लीट केलेली आहे. अपील केल्यानंतर एक सिंगल फक्त येते. का सिंगल नंतर टीमची धावसंख्या दाफुलकावरती 28 रन्स. 28 धावांवरती दाफुलक आपण निश्चितच पाहतोय. 28 धावा दाफुलकावरती लागलेल्या आहेत. पण शेवटच्या 6 बॉलचा खेळ आता मैदानामध्ये बाकी आपण पाहतोय. सर्वजण आपण या परिसरामध्ये शेतकरी किंवा यांचा प्रमुख व्यवसाय शेती आपल्याला पाहायला भेटतो आणि खरं तर कृषी प्रधान देश. शेवटचे 6 बॉल होण्यासाठी नवीन गोलंदाज झालेले आहेत. गोलंदाजीवरती बॉलर पहिला बॉल अमित यांचा. इथे व्हाईट बॉल येतोय. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार, ज्योती सम जीवन जगले, ते देशासाठी लढले. आणि शूरवीरांची भूमी सातारा आहे, त्यामध्ये मावशी गाव.
पुढचा बॉल, पहिला बॉल वाईट, दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल घेतले आणि एक सिंगल नंतर आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक आता बदलले. पण जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. मावशी टीम या शिकवणीतून तुम्ही शिकलं पाहिजे. कुठेतरी थांबून बॅटिंग करणं गरजेचं होतं. आदित्य शिंदे जसे बाद झाले तशी धावसंख्या, परंतु फायटिंग स्कोर निश्चितच झाला. टीमची धावसंख्या आता दफलकावरती 30 रन. येणाऱ्या बॉलमध्ये मोठे फटके घ्यावे लागतील. बेगेट केलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती तैनात आहेत. एक धाव कंप्लीट केलंय. पंकज थोडेसे फंबल झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केल्या. 2 रन्स आता कंप्लीट झालेले आहेत. पण मदतीला आलेले आहात. कधीही जातीचा धर्माचा नसतो, तो माणुसकीचा असतो आणि माणुसकी जपणारी माणसं इथं आपण पाहतो. प्रत्येक जण क्रिकेट हा खेळ तसाच आहे. मनात फक्त जिद्द ठेवा. आयुष्याची सुरुवात कुठूनही आणि कशी होते हे ते शेवटच्या बॉलवरती बेगीट येतील का, बरेचसे प्रश्न. आणि फलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालेत. बॅकफुटला येऊन अगदी आपण पाहतो पॉईंटच्या दिशेने फटकवला. डीप बॅकवर्डला डीप पॉईंटला येतो की क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे 2 धावा झाल्या असत्या, परंतु फक्त एकच सिंगल घेतले. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या आपण पाहतो 33 आकड्यावरती धावफलक. पण 100 शब्दांपेक्षा अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला क्रिकेटमध्ये ठेच लागते ना, तेव्हा तुम्ही समजूतदार बना. स्पर्धा ही आपल्या संकटाशी ठेवा, आपल्या माणसांशी नाही, कारण आपल्याला मन जिंकायचे आहेत. क्रिकेटचा खेळ खेळायचा आहे. षटकामधल्या दरम्यानचा पुढचा बॉल, शेवटचा षटक. फटका इथे सुरेख आहे. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू इथे वनबाउंड जातोय सीमारेषेच्या बाहेर. इथे मिळतील 4. या 4 धावेनंतर टीमची धावसंख्या पूर्ण 37 या आकड्यावरती आले. 37 धावा. 37 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चेंडू झालेत मैदानामध्ये 4. अंतिम 2 चेंडूंचा खेळ आता मैदानामध्ये बाकी. गुनाहगार कितना भी ताकतवर हो, वक्त जब उन्हें सजा देता है, अच्छे अच्छे बाहुबलियों को भी खाक बना देता है. वेळ अशी असते. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. 5वा बॉल. हा फटका चांगला केलाय. दूरवरती क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न. अफलातून यार, आजच्या दिवसामध्ये या खेळाडूने क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलंय. एका हातामध्ये कॅच पकडल्या, या अगोदर लॉंग ऑफला कॅच पकडल्या, डीपेक्षा कव्हरला कॅच पकडले आणि आता क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलंय. अर्धवट सोडण्यासाठी नव्हता सुरू केलेला खेळ, म्हणून पूर्ण खेळणार आणि जिंकणार असं निश्चितच मावशी टीम आता स्वतःशी म्हणत असेल. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल. धावसंख्या 40 ना 39. वाढण्याआधी रुजावं लागतं, चमकण्याआधी झिजावं लागतं. चमकेल का फलंदाज? अंतिम काही चेंडूंचा खेळ. चांगला फटका केला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, परंतु चेंडू थांबणार नाही. गेलाय तो षटकार. या षटकार नंतर टीमची धावसंख्या अगदी 45. विजयासाठी 46 धावा आता तांबा 11 टीमला करायचे. फायटिंग स्कोर. षटकार की काय? षटकार दिला आम्ही. आदित्य सर षटकार दिला इथे आम्ही, टेन्शन घेऊ नका. इथे षटकार दिलेला आहे आम्ही. 45 झालेत, 46 करायचे.
चला स्वागत करूयात सेकंड इनिंगला या ठिकाणी प्रारंभ होतोय. कोण जिंकणार ही मॅच आणि टॉप 4 मध्ये प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ ट्रॉफीज मध्ये हकदार कोण बनणार त्यासाठी मॅच आपण पाहतोय. लगातार 2 वाईट बॉल इथे पंचांचं कौतुक करावं लागेल. दोन्ही जे पंच आहेत म्हणजे गावचे जरी असले तरी नियम ते नियम. स्वतः शिक्षक आहेत आणि त्यामुळे शिक्षकांनी पाठ जगायचं असतो आणि तो विद्यार्थ्यांना शिकवायचा असतो. स्वतः आदर्श जगा नंतर ते शिकवा आणि त्यामुळे ते पारदर्शी कारभार म्हणजे त्यामुळे ही मावशी टुर्नामेंट अगदी या गावांमध्ये फेमस आहे. चांगला फटका केला. फिल्डिंग काय झालं अफलातून यार. तुम सिप केलो मत. तुम्ही फक्त खेळू नका अगदी मन धन तण लावा आणि तेच मैदानामध्ये झालंय. चांगला फटका केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल अडवण्याचा प्रयत्न. धावचीची संधी आणि इथे आपण पाहतोय अगदी कंप्लीट धाव केले. 3 धावांवरती फलकावरती चेंडू झाले 2. तुम सिर्फ जरिया हो करानेवाला वो है आणि ओ म्हणजे कोण तर मेहनत. जवळ मैदानामध्ये आपण पाहतोय षटकाची समाप्ती झाल्यानंतर 5 षटकांच्या खेळीचा समाप्त झाल्यानंतर सामना टीमने बनवला होता. 46 धावांची खेळी त्या ठिकाणी उभी केली होती आणि त्या 46 धावा आता बनवत असताना अगदी तांबा टीम सज्ज झाली. दीपक स्ट्राईक वरती नॉनस्ट्राईकिंग आपण पाहतोय धीरज आहेत. बेहिट करण्याचा प्रयत्न इथे उजव्या इष्टीच्या बाहेरचा बॉल. अजून एक अतिरिक्त स्वरूपाची धाव. या प्रत्येक बॉलवरती अपील केली जाते. दबाव वाढवण्याचं काम केलं जात आहे परंतु असं करून चालणार नाही. देऊ देतो आणि कर्म नेतो असं होईल. 46 धावा डिफेंडिंग आहे. फायटिंग करू शकता. या अगोदर देखील तुम्ही कमी धावसंख्येची मॅच जिंकले परंतु इथे स्ट्रगल निश्चितच करावं लागेल. बिग फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि इथे झेल सुटले. ही कॅच नव्हती तर मॅच होती. कॅच झाली असते ना तांबा टीमला खूप हाल सोसावे लागले असते. कॅच सुटल्यानंतर आपण पाहतो तिथे 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावांनंतर टीमची धावसंख्या कष्ट करावेच लागेल कारण एक वेळ नशीब धोका देईल पण आलेला अनुभव आणि केलेले कष्ट कधीच धोका देत नाहीत आणि त्यामुळे इथे आपण पाहतो कॅच सुटले. आता आलेल्या ह्या धावा. या धावेनंतर टीमची धावसंख्या पूर्णपणे 6 या आकड्यावरती. फटका चांगला खेळलाय आणि इथे कॅच सोडले होते अगोदर. आता घ्या. मिलेगा मौका मारेगा चौका. स्टेपवरून केलेला फटका अगदी जखमेवरती मीठ चोळण्याचं काम या चौकाराने केलंय आणि या चौकारानंतर आपण पाहतो रणजित सर टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती आलाय. 10 रन्स. अजूनही विजयासाठी मैदानामध्ये आता 36 धावांची गरज आपण पाहतोय. खरं तर इथे अगदी हिमतीने खेळावं लागेल. हिंमत ही उसवणार नसावी ना कुणाच्या बुद्धीवर ना कुणाच्या जिद्दीवर. जर जिंकायचे असतील तर स्वतःचेच निर्णय ते असावे लागतात आणि तेही डोके शांत ठेवून स्वतःच्या बुद्धीवर. फटका चांगला खेळलाय. एक कॅच किती महागडी ठरते. ती कॅच जर तिन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट दर्जेदार पकडली असती ते मॅच निश्चितच झाली होती. आपण पाहतोय अगदी अजून एक चौकार. दाफुलकावरती धावा. पहिले 2 वाईट पडले नंतर 1-2 रन आले आणि नंतर 3 चौकार आले. किती झाले? 3 चौकार बरोबर का? हा आणि 2 वाईट आणि 1 डबल 2 रन पहिले. मग किती झाले दादा? येस तेच सांगितलं. ते म्हणले 10 रन कसे. त्यांना सांगितलं 2 चौकार गेले आणि वाहिड आणि डबल रन. फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक मिड ऑफचे आलेले आहेत. झेल पुन्हा सुटले. ओ माय गॉड. ह्या परिस्थितीमध्ये झेल सोडणं खूप अवघड. सचिन तेंडुलकरची कॅच ज्यावेळी पाकिस्तान विरुद्ध सोडली त्यावेळी जावेद मियादाद म्हणला तूने अपने बाप की कॅच छोडी आणि तदनंतर 100 धाव्यांची सचिनने सेमीफायनलला खेळ केली. हा क्रिकेटचा इतिहास आहे. तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक वेळी कॅच सुटल्यानंतर दुर्दैवी हार सहन करावी लागते. वुमन क्रिकेटची चालू आहे मॅच. ऑस्ट्रेलिया बरोबर कॅच सोडली होती स्मृती मुंदानाने. नंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने अगदी 134 रन मारले आणि भारत तो सामना हरला. हे क्रिकेट आणि कॅचचं समीकरण आहे. टीमची धावसंख्या आता आपण दाफलकावरती पाहतोय 15 या आकड्यावरती. पहिले 2 वाईड बॉल आपण पाहिले नंतर 2 रन पहिले आणि त्यानंतर आपण पाहिले 2 चौकार आलेले आहेत. हा फटका चांगला. यस क्लासिक स्ट्रोक. याच खेळाडूची कॅच सुटली होती आणि त्याच खेळाडूने 3 चौकार ठोकलेले आहेत. इथं आलेला फटका फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटातली ताकद वापरल्या आणि इथं आपण पाहतोय अगदी एकच फाईट वातावरण टाईट. या चौकारानंतर कुठेतरी आपण पाहतोय पण यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास. विजय हा शरीराचा अलंकार आहे आणि शिकणाऱ्याला शिकावं लागत नाही तो आपोआपच शिकतो. गोलंदाज चांगले आहेत परंतु आता चांगले गोलंदाजी निश्चितच आपल्या टीमसाठी करावी लागेल. पुढचा बॉल
ओहो स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि आज तांबा टीम देव पाण्यामध्ये घेऊन आले की काय. मला वाटतं किरण सरांना एक घाण सवय आहे. किरण सर खिशे मोकळे घाला बरं. लिंबू मिरच्या कोथिंबीर काय आणले का खिशामध्ये. साळपाई माता क्रिकेट संघ आज 3 कॅचेस सोडलेत आणि जिथे विषय गंभीर तिथे किरण सर गौतम गंभीर बनतात, खिशामध्ये काही घेऊन येतात. टीमची धावसंख्या आपण पाहतो या फटक्यानंतर अगदी 20-20 या आकड्यावरती आले. 46चा पाठलाग करत असं 26 धावा आता बनवायच्यात येणाऱ्या चेंडूंमध्ये आणि येणारे चेंडू असतील 22 बॉलमध्ये. षटकातला पुढचा बॉल लेफ्ट हँड गोलंदाज. हो हा बॉल सुरेख हाताळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती काय फिल्डिंग केलं. फिल्डिंग ह्या एफर्टसाठी अगदी 100 पैकी 100 गुण, कारण हा खूप लांब वरती होता, त्याने पाहिलं आणि चेंडू अडवला देखील, परंतु तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्यात. पण शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवणे म्हणजे शिक्षण. प्रत्येक खेळाडू आयुष्यामध्ये शिकत असतो. त्याने कॅच सुटली, शिकला आणि काय जोरात येऊन फिल्डिंग चेंडू अडवलाय. टीमसाठी 2 धावा जरूर वाचवल्यात. टीमची धावसंख्या आपण पाहतोय अगदी धावफलकावरती 22 या आकड्यावरती धावफलक आलेला आहे. अजूनही विजयासाठी 24 धावांची गरज. 24 धावा या ठिकाणी विजयासाठी बनवायच्या आहेत. आयुष्य छान आहे पण हे ते रडलं नाही पाहिजे तर लढलं पाहिजे. अजूनही मॅच होऊ शकते. 24 धाब्यांची गरज आपण पाहतोय येणाऱ्या 21 बॉलमध्ये. 21 बॉल 24 मॅच अजूनही ऑन आहे. फक्त प्रयत्न आणि प्रयत्नांच्या पराकाष्ठा करणं गरजेचं. हा बॉल इथे आपण पाहतोय अगदी इथे सुरेख हाताळलेला आहे आणि त्यावरती पंचांचा इशारा येतोय. इट इज अ डॉट बॉल. ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है, जिंदगी एक खेल है, इसे खेळणं जरूरी है. प्रतिस्पर्ध्याला कधी हलक्यात घेऊ नका, कारण समोर दिसणारी ठिणगी कधी ज्वालामुखीचं रूप घेऊन तुम्हाला उद्ध्वस्त करून जाईल हे सुद्धा कळणार नाही. आणि त्यामुळे गोलंदाजाला देखील हलक्यात घेऊ नका. काय बॉलिंग केलंय, कमबॅक केलंय. 20 बॉलमध्ये आपण पाहतोय 24 धावांची गरज. गतीमध्ये परिवर्तन, चांगला चेंडू होतेला, धावचीची संधी इथे आपण पाहतोय आणि इथे एक सिंगल कंप्लीट केलाय. एका धावेनंतर टीमची धावसंख्या आता पुढे सरसावते, फुलते, पसरते, रुंदावते, आकार घेतला जातो आणि धावसंख्या आता 23 या आकड्यावरती. आता येणाऱ्या बॉलमध्ये 23 धावांची गरज. येणारा चेंडू आपण पाहतोय 19 बॉल. खर तर आत्मविश्वास कसा असावा तो सचिन सरांसारखा, कारण सचिन तेंडुलकर 2007 साली एका मॅच मध्ये ब्रॉड हॉग या गोलंदाजाने सचिन सरांचा विकेट घेतला. 40 धाब्यांची गरज होती त्यावेळी आपल्याला आणि त्यावेळी तो ब्रॉड हॉग सचिनकडे ऑटोग्राफ घेण्यासाठी आला. ऑटोग्राफ घेतल्यानंतर सचिनने त्या चेंडूवरती लिहिलं ब्रॅड हॉगच्या की तू मला आता आउट केलेस परंतु पुन्हा कधी करू शकणार नाही. आणि तदनंतर जवळजवळ 15 ते 20 वेळा ते आमने सामने आले परंतु सचिनला ब्रॅड हॉग कधीच आउट करू शकला नाही. त्या प्रकारचा आत्मविश्वास आता गोलंदाजांना दाखवावा लागेल आणि त्या प्रकारचा खेळ आता इथे गोलंदाजांना निश्चितच खेळावं लागेल जर मॅच जिंकायचे तर. क्रिकेटमध्ये भूतकाळाला महत्त्व नसतं. तुम्ही भूतकाळात किती चांगले खेळलात त्याला महत्त्व नसतं. भूतकाळात तुम्ही केलेली कामगिरी सुवर्ण अक्षरात लिहून जरी ठेवली तरी बदलण्याची ताकद मात्र तुमच्यात आणि तुमच्या खेळातच असते. इथे आता भविष्यात तुम्ही किती जिंकताल त्यालाच महत्त्व आहे. पाठीमागे जरी तुम्ही 80 धावा केल्या, पाठीमागे 2 मॅचेस जिंकला त्याला महत्त्व नाही. पुढे जायचं ना तर ही मॅच कंपल्सरी जिंकावीच लागेल. इथे आमचे स्कोरर बरोबर माहिती देत आहेत. येणारी बॉल आता आपण पाहतोय अगदी चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये 22 धावांची गरज. तांबा टीमच्या खेळाडूंचे देखील हृदयाचे डोके वाढलेत कारण त्यांना देखील माहिती आहे ही मॅच मध्ये ह्या काही होऊ शकतं. पण पराभवाने माणूस संपत नाही पण जो प्रयत्न सोडतो तो संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. सगळं तत्वज्ञान सोडा, एक मोठा विजय सगळे पराभव पुसून काढत असतो. त्यामुळे अंत असती प्रारंभ, एंड इज द बिगिनिंग. इथे शेवटचे 18 बॉल विजयासाठी 22 धावांची गरज. स्ट्राईक वरती आपण पाहतोय 22. सूर्य जो खाली मावळत होता तो देखील आता प्रकाश देऊ लागला. त्याला देखील मॅच पाहायचे आणि अगदी केशरी वातावरण झाले. पुढचा बॉल इथे पहिलाच बॉल, काय फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल इथे पकडले सोडले आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय 2 धावा देखील कंप्लीट केलेत. सर आतापर्यंत 4 कॅच सोडलेत आणि जेव्हा जेव्हा कॅच सोडले तेव्हा धावा आल्यात. तुम्ही जर कॅच अडवल्या असत्या त्या 7 ते 8 धावा भेटल्या असत्या. इथे मला वाटतं मावशी टीम
अगदी गोलंदाज अफलातून खेळतोय, कुठेतरी क्षेत्ररक्षणाची प्रॅक्टिस घेणं गरजेचं आहे. मैदानामध्ये काय होतंय आपण पाहतोय, अगदी मिस फिल्डिंग झाले, कॅच सुटल्या. क्रिकेट हा खेळ रेकॉर्ड बनवण्यासाठी नाही तर बनलेले रेकॉर्ड तोडण्यासाठी खेळला जातो. पुढचा बॉल, इथे फटका हा देखील फसला. इथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत, चेंडू खाली येतील, थोडेसे फंबल आणि दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय दुसरी धाव देखील कंप्लीट झाल्या. इथे आ बैल मुझे मार, मॅच हातातून निसटेल का? येणारे बॉल मॅच झाली असती, फक्त फिल्डिंग चांगली होणं गरजेचं होतं. येणारे बॉल 16 चेंडूंमध्ये 18 धावा, कॅच पकडल्या असता तर 16 बॉल 20 वरती मॅच गेली असती. अजूनही मॅच होऊ शकते. चेंडू सुरेख हाताळला आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येतील 1 धाव दरम्यानच्या कालखंडामध्ये आणि आता 17 धाब्यांची गरज येणाऱ्या 15 बॉलमध्ये. किती प्रतिकूल परिस्थिती असू द्या, देहाला चिकटून राहता आलं पाहिजे. मैदान असो किंवा आयुष्य, कर्तृत्वाने गाजवता आलं पाहिजे. संकटावर अशा प्रकारे तोडून पडायचं की हरलो तरी इतिहासाने, जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. इथे इतिहास घडवेल का टीम? चांगला बॉल टाकला, सुरेख बॉल टाकला, मॅच मध्ये कमबॅक पुन्हा केलं. गोलंदाजाने नेहमी चांगले चेंडू हाताळलेले आहेत आणि हा प्लस पॉईंट अजूनही मावशी टीमसाठी आहे. ही मॅच अजूनही होऊ शकते. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, अगदी साऊथ आफ्रिका भारताची फायनलची मॅच पहा, पाकिस्तान भारताची फायनलची मॅच पहा. जीवनाची सुरुवात कुठूनही आणि केव्हाही करता येते. काही लोक 60व्या वर्षी बिझनेस टाकून करोडपती झालेत. ओहो, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक दूर आणि इथे आपण पाहतोय चेंडू सीमारेषात अगदी चिरून गेलाय कार्पेट सायने चौकारासाठी. मिलेगेरन 4 तो बेडावगा पार आणि ते 4 धावा भेटले. त्या 4 धावांना आपण पाहतोय टीमची धावसंख्या 33 या आकड्यावर. ते येणारे बॉल 13 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. एकमेव ठिकाण जिथे दुःख विसरून आम्ही वेगळ्या धुंदीत खेळाचा आनंद घेतो. एक क्रिकेट प्रेमी ते म्हणजे मैदान. फील्ड डाऊन द बॉल, इथे चूक होणार नाही. ही चांगली कॅच पकडल्या. 12 बॉल 13 धावा आणि मॅच मधले 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉल 13. मॅच मध्ये अजूनही काय होऊ शकतं. जोपर्यंत तुम्ही चांगले खेळाल तोपर्यंत तुम्हाला सगळे कांद्यावर घेणार, पण जेव्हा तुमचा वाईट काळ सुरू होणार तेव्हा तुम्हाला कोणी विचारसून सुद्धा नाही. अपयश आले की लाजू नका आणि प्रयत्नांना यश आले की माजू नका. अंतिम 12 बॉल 13 धावसंख्या. अजूनही मॅच होऊ शकते. बाळसुधनाथ क्रिकेट टीम, BCC मावशी टीम, तुम्ही खूप चांगले खेळताय. कमी धावसंख्या असून सुद्धा तुमचे गोलंदाज जिद्दीने उतरत आहेत, जिद्दीने खेळ दाखवत आहेत. शेवटचे 12 बॉल खूप महत्वाचे. खरं तर पोरगी सोडून गेली तरी बेहतर, पण क्रिकेटची मॅच हातातून गेली तर काय जीवाला यातना होतात हे फक्त एका क्रिकेट प्रेमींनाच माहित असतं रणजित सर. कारण तुम्ही क्रिकेट खेळाडू आहेत. क्रिकेट मॅच खेळल्यानंतर आणि ती हरल्यानंतर अगदी झोप लागत नाही आणि त्यामुळे ब्रेकअप झाला तरी चालतं. काही लोक असतात ब्रेकअप झाल्यानंतर रडतात, परंतु आम्ही क्रिकेटचे दिवाने, हातातून मॅच गेली ना अक्षरशः जेवण जाते. ते वृद्ध माणसं आलेत ना बघा, किती जुनी माणसं आलेत जे माजी खेळाडू, ते काय आलेत आपल्या गावाला प्रोत्साहित करत. त्यांना फायदा काहीच नाही, परंतु जिंकल्यानंतर जो आनंद आहे तो विकतही भेटत नाही. चेंडू इथे आपण पाहतोय अगदी डेड बॉल, क्रीजच्या बाहेर पडलाय आणि क्रीजच्या बाहेर पडल्यानंतर डेड बॉल आहे. आदित्य शिंदे या खेळाडूमध्ये ताकद आहे, या खेळाडूमध्ये नजकत आहे. अशा बऱ्याच मॅचेस आदित्य शिंदे यांनी काढलेत आणि खरं तर मावशी गावचं नाव या खेळाडूने खंडाळा तालुका आणि पूर्णपणे सातारा टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये गाजवलंय. नाव आदित्य शिंदे, गाव मावशी. भैया इथे गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि कुछ भी हो सकता है. सराव असा करा की तुम्ही कधी जिंकला करणारच नाही आणि खेळा असा की तुम्ही कधी हरलाच नाही. ओहो, मी सांगितलं होतं, नाव आहे आदित्य शिंदे, गाव आहे मावशी. पराक्रम हा करू शकतो. शेवटचे अंतिम 11 बॉल आणि 13 धावांची गरज. इथे आपण पाहतोय ज्या खेळाने तुम्हाला सर्वांना वेळ लावले तो खेळ आहे क्रिकेट. ज्या खेळाने आपल्याला ओळख निर्माण करून दिला आहे तो खेळ आहे क्रिकेट. ज्या खेळाने असंख्य मित्रपरिवार दिला आहे तो खेळ आहे क्रिकेट. आणि त्या क्रिकेट खेळाचा थरार आपण पाहतोय. येणारे बॉल असतील 11. 13 आकडा अगदी भारतीय क्रिकेटसाठी अशुभ म्हटलं होतं रणजित सर आणि ते 13 आकडा पाहिजे. 2 विकेट आतापर्यंत गेलेल्या आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतील. बॅट्समन या ठिकाणी आलेला आहेत. पण तुमची सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलायची तयारी ठेवा. आणि अमित, पण तुमची सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलायची तयारी ठेवा.
सावली मावशी टीमला निर्माण करायची ना, तर आता ऊन जे आहे ना कमी धावसंख्येचं ते झेलावं लागेल. इथं आपण पाहतोय अगदी 11 बॉल मध्ये 13 धावसंख्या, सलग 2 विकेट आतापर्यंत गेलेत. कमबॅक केलाय का हर्षदीपने? जसं भारतासाठी बुमराह आणि हर्षदीपने कमबॅकचं षटक टाकलं तसं आदित्य टाकतील का? काय चेंडू वतायला आदित्यांचं कौतुक करावं लागेल. हा चेंडू देखील फसवलाय. तिथे एक धाव घेतले क्षेत्ररक्षक आहेत. एका धावीवरती समाधान. आणि फक्त कोणता पण खेळ खेळा, आपल्या गावासाठी खेळा, आधी सिद्ध व्हा, लोक आपोआप तुमचं नाव प्रसिद्ध करतील. आणि ज्यावेळी मावशी टीम गावासाठी खेळते ना तेव्हा त्यांनी खूप चांगला खेळ केलाय. परंतु तत्पूर्वी अजूनही किरण शेमकर बरेचसे चांगले बॅट्समन येणं बाकी आहे. परंतु काय बॉलिंग केली अफलातून यार. पंकज स्ट्राईक वरती फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न, धावचीची संधी, इथे फेकी अगदी स्ट्राईक वरती का नाही केली. एखाद्या खेळाडूचा खेळ जर चांगला होत नसेल तर त्या खेळाडूला खाली खेचू नका, त्या खेळाडूला प्रोत्साहित करा. एक दिवस तो तुमच्या संघाचं नाव मोठे करेल. काय सुटले ठीक आहे, परंतु पुढे पुन्हा बऱ्याच संध्या आहेत. आता मैदानामध्ये आपण पाहतोय बॉल टू रन्स, 9 बॉल 10 रन्स. फटका सुरेख, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, परंतु अगदी दुर्दशा, या खेळाची दिशा ठरवणारा फटका आदित्यवरती मोठा प्रहार पंकज यांनी खेळला. इथे येतो एक लांबलचक ब्रँडेड वाघाची दाढ, पंकज शेमकर फोडतोय बाद 6 रन. अर्धा डझन धावसंख्या आलेल्या आहेत. मला वाटतं आता FIR आयोजक कमिटी निवडा, तुम्ही जाऊन नोंद करून या. पोलीस चौकीमध्ये चेंडू हरवलाय, बॉल सापडत नाहीये. म्हणजे मिलेंगी बस चलते रहना होगा, हर दत्त को सेकर हसकर सहना होगा. इथे शेवटचे बॉल हरल्याशिवाय जिंकण्याचं महत्व कधीच कळत नाही. आणि इथे अगदी शेवटच्या काही बॉलमध्ये 7 धाव्यांची गरज, 4 धाव्यांची गरज, माफ करा, 4 रन हरत्याकडे हवेत. चांगला फटका केलाय. कॅच होईल का? क्षेत्ररक्षक फिल्डर डाऊन द बॉल आणि कॅच हा खेळाडू पकडणार. जेव्हा याच्याकडे कॅच गेले ना याने पकडलेच. ह्या कॅचेस अगोदर पकडणं गरजेचं होतं. परंतु क्रिकेट पहा अजूनही होऊ शकतं. 6 बॉल 1ची मॅच झाली नाही. किरण शेमकर यांना माहिती आहे, बोर प्रीमियर लीगच्या चिखलगावमध्ये झालं, 6 बॉल 1 तिथे झाले नव्हते. आणि त्यांनाही माहिती आहे क्रिकेटचा इतिहास, क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या सेफ नाही हो. न अडता न ताकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा झुकतं. त्यामुळे इथे तुम्ही जर अगदी न थांबता प्रयत्न केले ना तर मॅच होऊ शकते. टीम मावशीचं मी कौतुकच करेल. एवढी लो स्कोरिंग मॅच असून सुद्धा मावशी टीम खूप चांगली खेळल्या. कमी धावसंख्या होत्या तरी सुद्धा त्यांच्या गोलंदाजाने अफलातून खेळ दाखवलाय. आत्मविश्वासाचा अभाव हे अपयशाचे खरे कारण आहे. आणि आता मैदानामध्ये जाऊयात. नवीन खेळाडू मैदानामध्ये चांगला फटका केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विजयी फटका. इथे मॅच जिंकलाय. अगदी टॉप 4 मध्ये, सुपर 4 मध्ये, अगदी प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकापैकी एक क्रमांक इथे फिक्स केलाय. टीम 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 साळपाई 11 तांबा